मागचे 4-5 दिवस मी कोकणामध्ये फिरत होतो. एक चांगला क्वालिटी टाइम स्पेंड करत होतो. छान आपले कोकणातले समुद्र किनारे आणि त्यावर होणारे सूर्यास्त, छान आपलं कोकणी जेवण, ह्या सगळ्याचा आस्वाद घेत होतो. पण आज मी माझ्या घरी परत आलोय, कारण उद्या खूप महत्वाचा दिवस आहे. उद्या मतदानाचा दिवस आहे. लोकशाहीने आपल्याला दिलेला सर्वात महत्वाचा आणि सगळ्यात मोठा अधिकार. इतर वेळेला, इतर दिवस आपण काय करतो? आपली आजूबाजूची शहरं, आपला परिसर, आपलं सोशल एन्व्हायरमेंट हे कसं राहणार हे ठरवण्याचा दिवस उद्याचा आहे. तर कोणतंही कारण न सांगता आपण सगळ्यांनी आपलं कर्तव्य म्हणून मतदान करायला पाहिजे. मला असं वाटतं की जेव्हा मी माझ्या आजूबाजूला बघतो, आपल्या तरुण पिढीमध्ये बघतो, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तितका असा उत्साह मला वाटत नाही. म्हणूनच आज मला सोशल मीडियावरती येऊन असं वाटतं की हे सांगायला पाहिजे. कारण मी एक छोटासा व्हिडिओ बनवला तर त्याच्याने तो काय अगदी लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचणार नाही, पण अगदी 5 लोकांना जरी वाटलं की जाऊन मतदान करावं, तरी मला असं वाटतं की माझा हेतू सफल झाला. आता मतदान कोणाला करायचं हे सांगण्या इतका मी सुज्ञ नाही, पण मला असं वाटतं की माझ्याकडे कॉमन सेन्स आहे आणि तो आपल्यापैकी बहुतेकांकडे असेल. बहुतेकांकडे हे मी मुद्दाम म्हणतोय, कारण आपल्या आजूबाजूला ज्या सगळ्या गोष्टी चालल्यात, जे सुडाचं राजकारण चाललंय, जे हेट्रेट पसरवण्याचं राजकारण चाललंय, रोज तुम्ही उठून बघाल तर कोण ह्याला शिव्या देतंय, कोण त्याला शिव्या देतंय आणि भ्रष्टाचाराचे आरोप आणि हे सगळं खूपच हे सगळं विचित्र आहे. तर आपल्याला आपली शहरं, आपलं राज्य, आपला देश कसा हवाय ह्याच्या आपण उलट गतीला चाललेलो आहोत. तर मला असं वाटतं की आपण आपलं कर्तव्य पार पाडून अशा लोकप्रतिनिधींना निवडून द्यायला हवं की ज्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टींबद्दलचं एक प्लॅनिंग आहे, ज्यांच्याकडे हे मुळात व्हिजन आहे की सौंदर्य दृष्टी काय असते, एक चांगलं मॅनेजमेंट काय असतं, ते सुशिक्षित आहेत का, ते ह्या सगळ्या गोष्टींबद्दलचा कसा विचार करतात, त्यांना ह्या सगळ्या गोष्टींबद्दलचं नॉलेज आहे का. कारण आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतोय, पण ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचतात का, हे सगळं कोण ऐकून घेऊ शकतं, कोण ह्याच्यामध्ये खरोखर काम करू शकतं. अशा व्यक्ती तुम्ही सगळे निवडू शकता, मी निवडू शकतो. तर मला असं वाटतं की कोणतंही कारण न सांगता, कोणतीही टाळाटाळ न करता की हेच नाही झालं, तेच नाही झालं, मी बाहेर यायचंय, हे सगळं न करता आज आपण आपल्या शहरासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या देशासाठी आपण मतदान करायला पाहिजे.